हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला बायोडायव्हर्सिटी अँड डिफरंट लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी याच्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. तर आपल्याला माहिती आहे की बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय. याचा आपण दोन प्रकारे शब्द आपण वापरतो. बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ओके, किंवा नेहमीचा वापरत असणारा बायोडायव्हर्सिटी. एक शब्द किंवा दोन वेगळे शब्द आपण वापरतो याच्या बाबतीत. तर आज लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटीमध्ये जेनेटिक डायव्हर्सिटी असते, स्पेसीज डायव्हर्सिटी असते आणि इकोसिस्टीम डायव्हर्सिटी असते. या बाबतीत तुम्हाला थोडक्यात मी इंट्रोडक्टरी लेवलची काही इन्फॉर्मेशन सांगणार आहे. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की या संपूर्ण पृथ्वी तलावर काही जण म्हणतात 15 लाख स्पेसीज आहेत, त्यापैकी 10 लाख स्पेसीज या फक्त इन्सेक्ट्सच्या आहेत. काही जण म्हणतात की 50 लाख स्पेसीज आहेत. आणि इमॅजिन करा, ह्युमन बीइंग ही त्यापैकी फक्त एकच स्पेसीज आहे. होमो सॅपियन्स असं त्याचं बायोलॉजिकल, झुऑलॉजिकल, सायंटिफिक नेम आहे. तर काही जण म्हणतात त्यापेक्षाही जास्त स्पेसीज या पृथ्वी तलावर असू शकतात. आणि मुख्य एक मुद्दा तुम्हाला मी सांगायचा आहे की 1.5 लाख, जवळपास 1.5 लाख स्पेसीजचं नामकरण आपण म्हणतो ना सायंटिफिक नेम, याच्यामध्ये झुऑलॉजिकल नेम असेल फॉर फाउना किंवा बॉटनिकल नेम आपण फ्लोरासाठी देतो. तर तुम्ही हे सुद्धा बघत असाल की वेगवेगळ्या शहरातले किंवा बॉटनिस्ट म्हणून काम करणारे, अँजिओस्पर्म्समध्ये इंटरेस्टेड असणारे टीचर्स किंवा वर्कर्स, ग्रुप ऑफ वर्कर्स किंवा एखाद्या टीचरचं नाव या स्पेसीजना, ज्या भागात त्या स्पेसीज आढळतात त्याच्यावर संशोधन केलं जातं. त्याचे मॉर्फॉलॉजिकल आणि इतर बायोकेमिकल ॲनालिसिस करून त्या इंटरनॅशनल एजन्सीजकडे पाठवून त्याचं नामकरण फायनल केलं जातं. आणि अशा व्यक्तींची नावंसुद्धा किंवा ज्या भागात ते स्पेसीज सापडतात त्याची नावं त्यांना दिलेली आपल्याला आढळून येतात. तर इन्सेक्ट व्हरायटीवर बोलायचं म्हटलं तर ह्या खूप मोठ्या प्रमाणावरच्या स्पेसीज या संपूर्ण पृथ्वी तलावर आहेत. आणि मी हे सांगेन की ज्या काही स्पेसीज आहेत, अँजिओस्पर्मच्या असतील, ह्युमन बीइंग ही वन ऑफ दॅट आहे. अनेक प्रकारचे प्लांट्स मी सांगितले, त्यामध्ये ब्रायोफाइट्स, टेरिडोफाइट्स किंवा मग हे अँजिओस्पर्म्स मोठ्या प्रमाणात आढळणारे आपण व्हेजिटेशन असं त्याचा उल्लेख करतो. या ॲक्वॅटिक असतील, मराईन असतील, ओशनमधल्या स्पेसीज असतील, फिशच्या असतील, वाईल्ड ॲनिमल्स असतील. तर या सगळ्या ह्या पाण्याच्या डेप्थमध्ये काही मीटर्सवर म्हणेन मी, त्यांचे जास्त नंबर, किंवा जमिनीपासून अगदी काही मीटर्सवर, मग ते 100 मीटर्स जास्तीत जास्त उंची असेल. तर या टप्प्यात, या भागात या विखुरलेल्या आहेत. म्हणजे एक स्पेसिफिक लेयर आहे. या स्पेसीज ज्या सर्वाईव्ह करतात ॲज पार्ट ऑफ बायोडायव्हर्सिटी ऑन धिस अर्थ, त्या एका रेंजमध्ये आहेत. आता रेंज म्हटलं की मग ते क्लायमॅटिक व्हेरिएशन्सचा हा एक वेगळा भाग आहे, त्यांच्या सर्वायवल आणि बायोमासचा हा एक वेगळा भाग आहे. आणि ओव्हरऑल त्यांना या पृथ्वी तलावर मिळणारी ही जी काही स्पेस आहे ती सुद्धा लिमिटेड आहे. हां, आता मायक्रोब्स हे अप टू इवन काही 1000 किलोमीटर्स जिथं बायोस्पियरची एंड बाउंड्री असं कन्सिडर केले जातात, तर काही मायक्रोबियल ट्रेसेस ऑफ मायक्रोब्स हे तिथंसुद्धा आढळून आलेले आपल्याला कुठेतरी वाचावयास तुम्हाला मिळेल. तर होतं काय, बाय नेचर इथं ते सगळे फंक्शनिंग करत असतात, सगळे सर्वाईव्ह होतात, पुढे पुढे जातात, रिप्रोड्यूस करतात. ओव्हरऑल याच्यामध्ये व्हरायटी आहे. ही जी बायोडायव्हर्सिटी आहे याच्यामध्ये व्हरायटी अँड व्हेरिएबिलिटी हे दोन शब्द खूप महत्त्वाचे आहेत जेव्हा आपण बायोडायव्हर्सिटीच्या बाबतीत बोलतो. आता हे कशामध्ये व्हरायटी आहे, अमंग दी ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स. जे सजीव आहेत एकाच कम्युनिटीचे असतील त्यातसुद्धा व्हेरिएशन असतं.
म्हणजे एकाच घरातले 4 भावंड असतील, ती सुद्धा वेगवेगळ्या जेनेटिक मेकअपची असतात. तुम्हाला मी पुढे जेनेटिक डायव्हर्सिटीच्या बाबतीत सांगेन. तर ट्रॉपिकल, सबट्रॉपिकल, टेम्परेट, सब टेम्परेट ही जी काही वेगवेगळ्या क्लायमॅटिक झोन्स आपल्या पृथ्वीवर आहेत किंवा इक्वेटोरियल झोन आहे, ओके, तर हे वंडर आहे, एक प्रकारचं सरप्राईज आहे सर्वांसाठीच, एकमेकांसाठी. ही मी म्हणेन दिस इज अ ब्युटी ऑफ नेचर. बिहेवियरमध्ये चेंजेस आहेत, बिहेवियरमध्ये व्हॅरिएशन्स आहेत, तिथं इंटरॅक्शन्स आहेत, बायोटिक आणि अबायोटिक फील्डमध्ये एकमेकांशी इंटरॅक्शन्स आहेत, त्यांच्यामध्ये लिंक्स आहेत, इंटर रिलेशन्स आहेत, त्याच्यामध्ये ते रिप्रोड्यूस होतात, सर्वाईव्ह होतात, सगळ्यांमध्ये जगण्याची धडपड आहे, कलरमध्ये, शेपमध्ये, साईजमध्ये, जेनेटिक मेकअपमध्ये. मी एकाच घरातल्या 4 भावंडांचं, 2 भावंडांचं कसं ते वेगवेगळ्या पद्धतीचा जेनेटिक मेकअप असतो, तुम्ही विचार करा. तर हीच निसर्गाची आपण म्हणतो किमया किंवा हे एक वेगळंच विश्व आहे. आणि हे सर्व लाखो कोट्यावध्या वर्षापासून आपल्या पृथ्वीवर चालत आलेलं आहे. पूर्वीचं जग होतं डायनोसॉर्सचं, त्यानंतर अनेक प्रकारचे मॅमल्स असतील मोठे मोठाले पूर्वी झालेले आहेत. त्याचे जवळपास 30,000 फॉसिल्स जे काय सापडलेले आहेत त्यांचा स्टडी झालेला आहे. आजही जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात फॉसिल्स जे काही हजारो वर्षांपूर्वी किंवा काही शतकांपूर्वी असतील तर ते सापडतात आणि त्याचा अभ्यास केला जातो. आणि पुढचे काही लाखो वर्षे किंवा कोट्यावधी वर्षे ही सजीवसृष्टी अशीच बाय डिफरंट वेज ऑफ इंटरॅक्शन अशीच पुढे, न्यूट्रिएंट सायक्लिंग हा एक महत्त्वाचा पार्ट आहे आणि ही अशी पुढे जाणार आहे. तर हे डायव्हर्स नेचर आहे आणि ह्या डायव्हर्सिटीमुळेच या निसर्गाला एक स्टॅबिलिटी प्राप्त होते, त्याला एक युनिकनेस येतो. तर तुम्ही विचार करा, हे सगळं पृथ्वीवरचं हे सजीव सृष्टी ही कोणी तयार केली, का तयार केली, कशासाठी, त्याचा पर्पज काय असेल, त्याची पुढची वाटचाल काय असेल. आणि हजारो वर्षांपासून अशा पद्धतीचे प्रश्न हे मानवासमोर पडले आहेत. अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात, अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत आणि त्या दृष्टीने मग आपण काम करत राहतो, विचार करत राहतो. तर हीच डायव्हर्सिटी आहे आणि हाच निसर्गाचा भाग आहे असं मी इथं म्हणेन. तर कन्व्हेन्शन अँड बायोडायव्हर्सिटी, आता मी पुढच्या मुद्द्यांकडे वळेन. ही 1992मध्ये रिओ दी जानेरिओमध्ये कॉन्फरन्स झाली होती, युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट. तर तिथं 3 गोष्टी बाहेर पडल्या. एक होतं कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी, ज्याच्याविषयी आपण थोडंसं आता बोलतो आहे. रिओ डिक्लेरेशन होतं आणि युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. तर कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटीमध्ये वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज सर्व देशांनी, जे काही पार्टिसिपेटिंग आणि नंतर साईन केलेले देश असतील, यांनी कशा पद्धतीनं बायोडायव्हर्सिटीचं कॉन्झर्वेशन करावं याच्या काही स्टँडर्ड गाईडलाईन्स तिथून यायला सुरुवात झाली. आणि मग वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस आणि मग ते इम्प्लिमेंटेड मेजर्स, त्याचा फॉलोअप तो आजही होत असतो. आणि आजही बऱ्यापैकी अतिशय चांगल्या पद्धतीनं बायोडायव्हर्सिटीच्या कॉन्झर्वेशनकडे स्पेशली इंटरनॅशनल लेवलकडून एक प्रकारचे एक मॉनिटरिंग म्हणा किंवा एक प्रेशर, इट इज नॉट लीगल बट होत आहे आणि ते चांगल्यासाठी होत आहे. मग एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटच्या ॲक्टिव्हिटीज असतील ज्या जवळपास सर्व देश आजकाल फॉलो करतात. तर
मी पहिल्यांदा बोलेन जेनेटिक डायव्हर्सिटीच्या बाबतीत. तर जेनेटिक डायव्हर्सिटी हा बेस आहे. ही जी काही पृथ्वीवरची संपूर्ण सजीवांची आपल्याला व्हेरिएबिलिटी अँड व्हरायटी दिसते, जीन्स हे खूप महत्त्वाचे आहेत. तर आपल्याला माहिती आहे सेल्स आहे, सेल्समध्ये क्रोमोसोम्स असतात, DNA, RNAच्या बाबतीत आपण ऐकलेलं आहे. आणि ह्याच जे आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, अंडर मायक्रोस्कोप ते पाहावे लागतात की हे सेल्युलर स्ट्रक्चर कसं आहे आणि त्या क्रोमोसोम्सवर जेनेटिक कोडिंग असतं. ह्यूज पोटेन्शियल या जीन्समध्ये आहे. तर हेरिडिटरी इन्फॉर्मेशन हे क्रोमोसोम्स कॅरी ऑन करत असतात आणि हे कॅरी ऑन लाखो वर्षांपासून सुरू आहे. तुम्हाला माहिती आहे जनरेशन्स टू जनरेशन्स हे सगळं होत आहे. तर हंड्रेड्स ऑफ व्हरायटीज, इवन जास्त, मी हंड्रेड्स थाउजंडसुद्धा काही ठिकाणी शब्द असा वापरला आहे, ऑफ राईस असेल, मोनोकॉटिलिडॉन्स, व्हीट असेल, ज्वार, मेज यांच्या आपल्याला वाईल्ड एरियाजमध्ये आढळून येऊ शकतात. आणि आहेत वेगवेगळ्या व्हरायटीज क्लायमेटिक कंडिशन्सनुसार, ॲडॅप्टेशननुसार स्लाईट व्हेरिएशन असतं, पण त्या वाईल्ड व्हरायटीज आहेत. आणि अशा व्हरायटीचा वापर करून आपण ही मोनोकल्चर सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. आर्टिफिशियल ॲग्रिकल्चरल सिस्टीम्स आपण डेव्हलप केलेल्या आहेत. तर ही व्हरायटी कशात असते? साईजमध्ये, शेपमध्ये, कलरमध्ये, बिहेवियरमध्ये अँड इवन डिफरंट बॉडी पार्ट्सचा जे काही स्पेसिफिक स्ट्रक्चर असतं ऑर्गॅनिझम्समध्ये, इवन एकाच स्पेसिसच्या मी म्हणतो. तर हे सगळं जेनेटिक डायव्हर्सिटी आपल्याला रिफ्लेक्ट करते. जीन्स, यानंतर मी सांगेन इवन प्रोडक्टिव्हिटीसुद्धा ही जेनेटिक्स, जीन मेकअपशी रिलेटेड आहे. स्ट्रेस किंवा टॉलरन्सला कसं फेस करायचं, ॲडॅप्ट करायचं, हे सुद्धा त्या जीन्सवर असोसिएटेड असतं. तर ओव्हरऑल आणखी मी एक वाक्य सांगेन की इनहेरिटेड ट्रेड्स विदिन द स्पेसीज. जेनेटिक डायव्हर्सिटी आपण जेव्हा म्हणतो, इनहेरिटेड ट्रेड्स विदिन दी स्पेसीज असं असतं ते. आणि चेंजिंग एन्व्हायरमेंटल कंडिशन्स, ओके, ह्याला ॲडॅप्ट होण्यासाठी हा जेनेटिक मेकअप ऑर्गॅनिझम्समध्ये एक महत्त्वाची भूमिका. ॲक्च्युली जीन्स डिसाईड करतात की तो ऑर्गॅनिझम कोण असेल आणि कसा असेल, तो कसा बिहेव करेल, कसा दिसेल आणि कशा पद्धतीनं सर्वाईव्ह होईल, किती वर्षे जगेल. आता मी सांगेन दुसरी महत्त्वाची लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी आहे, ती स्पेसीज डायव्हर्सिटी आहे. तुम्हाला माहिती आहेत मँगोच्या किती व्हरायटीज असतात, चिकूच्या व्हरायटीज असतात. आता स्पेसीज रिचनेस, ती एकच स्पेसीज आहे पण ती किती रिच आहे, कशा पद्धतीनं अगेन व्हॅरिएबल होते. हे स्पेसीज, जीनस आणि स्पेसीज, जेव्हा आपण सायंटिफिक नावाचा विचार करतो, बॉटनिकल नेम किंवा झुओलॉजिकल नेम, तर स्पेसीज डायव्हर्सिटी तिथं रिफ्लेक्ट होत असते किंवा आपण त्याचं नामकरण त्यावरून ठेवलेलं असतं. तो जीनस कोणता आहे आणि मग ती स्पेसीज. तर स्पेसीज रिचनेस मीन्स अबंडन्स. तर शॅनॉन इंडेक्स किंवा सिम्पसन्स डायव्हर्सिटी इंडेक्स असे काही प्रॅक्टिकल्स बॉटनी, झुओलॉजी किंवा एन्व्हायरमेंटल सायन्स किंवा इतर काही लाईफ सायन्सचे स्टुडंटसुद्धा हे नेहमी कंप्लीट करत असतात. तर जवळपास मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन की स्पेसीजचं लिस्टिंग, जवळ 1.5 लाख स्पेसीज ह्या जवळपास नामकरण त्यांचं झालेलं आहे. तर स्पेसीज डायव्हर्सिटीमध्ये काम करणारे जे संशोधक असतात, रिसर्चर्स असतात, यंगस्टर्स असतात, त्यांना खूप स्कोप आहे या फील्डमध्ये. कारण ही डायव्हर्सिटी खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर बेसिक युनिट ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन कोणतं असेल तर हे स्पेसीज डायव्हर्सिटी, हे महत्त्वाचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता मी सांगेन इकोसिस्टीम डायव्हर्सिटीच्या बाबतीत.
तर वेगवेगळ्या प्रकारच्या इकोसिस्टीम्स या पृथ्वीवर आहेत. मग फॉरेस्ट इकोसिस्टीम असेल किंवा इतर काही टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम्समध्ये लेक्स आहेत, पॉन्ड्स आहेत, आर्टिफिशियल इकोसिस्टीम आहे, ग्रासलँड्स आहेत, मराईन इकोसिस्टीम्स आहेत, कोस्टल इकोसिस्टीम्स लाईक इश्चुरीज या हायली प्रोडक्टिव्ह इकोसिस्टीम्स यासुद्धा वेगळ्या आहेत. तर ही जमीन जी आपल्याला दिसते, मोठा रिजन जो भाग आपण म्हणतो, तर तिथं हजारो प्रकारच्या इकोसिस्टीम्स ह्या फंक्शनिंग असतात. एनर्जी ट्रान्सफर त्यात होत असतं. आपण निशच्या बाबतीत बोलतो, इकोटोनच्या बाबतीत बोलतो, स्ट्रक्चर, सायक्लिंग ऑफ न्यूट्रिएंट्स, एनर्जी ट्रान्सफर, चेंजिंग क्लायमॅटिक कंडिशन्स, चेंजिंग वेदर कंडिशन्स. तर अशा सर्वांना ओव्हरऑल इकोसिस्टीम ही फेस करत असते आणि अशा कंडिशनमध्ये सुद्धा या इकोसिस्टीमची डायव्हर्सिटी ही मेंटेन केली जात असते, हे मला सांगायचं आहे. तर इवन आपण पाहिलेलं आहे की लाखो वर्षांपासून अशा इकोसिस्टीम डायव्हर्सिटीज या पृथ्वीवर एक्झिस्ट आहेत. आता स्पेसीज, जेनेटिक आणि इकोसिस्टीम हे एकाच वेळेला जेव्हा आपण सजीव सृष्टीचा किंवा ऑर्गॅनिझमचा विचार करतो तर हे एकाच वेळेला एक्झिस्ट असतं. तर सक्सेशनचा आपल्याला काही गोष्टी माहिती आहेत, पण ओव्हरऑल मी सांगेन की ज्या इकोसिस्टीम डायव्हर्सिटी आज आपल्या पृथ्वीवर एक्झिस्ट आहेत या सर्वांवर एक प्रकारचं डिग्रेडेशन होतं आहे, डिस्ट्रक्शन होण्याच्या मार्गावर त्या आहेत. सर्वच नाही, पण जिथं जिथं ह्युमन इंटरफिअरन्स आहे तिथं, डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटी जिथं चाललेल्या आहेत तिथं क्लिअरिंग असेल, लॉगिंग असेल, कंप्लीट रिमूव्हल ऑफ नॅचरल कंडिशन्स अँड मग तिथं सिमेंटायझेशन असेल, तर अशांमुळे या व्हरायटी अँड व्हेरिएबिलिटी ह्याच्यावर एक मोठा आघात होत आहे. तर हे तुम्ही समजून घ्या आणि ही डायव्हर्सिटी टिकली पाहिजे, कारण डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली वी ऑल, मग ते 15 लाख असतील किंवा 50 लाख स्पेसीज असतील, ह्या सगळ्या एकमेकांशी लिंक्ड आहेत. वी आर पार्ट ऑफ फूड चेन अँड फूड वेव्स. तर एवढं बोलून मी माझे आजचे हे शब्द थांबवतो. पुढच्या वेळेला असंच एखादा टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर येईन. थँक्यू. बाय बाय.